आता आपण बघूयात महाफास्ट 100. शिंदे आणि पवार यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. मराठा ओबीसी आरक्षणाच्या वादासंदर्भात बैठकीत चर्चा. संघटन मजबूत करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू. पुणे अधिवेशनातील मुद्द्यांवर भाजपकडून काम सुरू. राज्यातील 778 मंडळांमध्ये नव्याने प्रभारी नेमले जाणार. भाजपनं शरद पवारांचा आदर केला पाहिजे. अमित शहांनी केलेलं वक्तव्य योग्य नाही. शहांच्या टीकेनंतर अजितदार गटाचे आमदार बनसोडेंची नाराजी. अमित शहांच्या शरद पवारांवरील टीकेच्या प्रश्नावर अजितदारांकडून नो कमेंट्स. पवारांच्या टीकेवरील प्रश्नावर अजितदारांनी बोलणं टाळलं. महाराष्ट्रात पवार ठाकरेंवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. मोदी सरकारनं पवारांना पद्मविभूषण देऊन सन्मान केला, याचा शहांना विसर. सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर. तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत. शहांनी पवारांवर केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. तडीपार माणसाकडून आम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची अमित शहांवर टीका. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद जिन्ना. ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम ठाकरेंच्या प्रेमात शंकराचार्यांचे पाय धुतले तरी हिंदू ठाकरेंकडे येणार नाहीत. प्रकाश महाजन यांची ठाकरेंवर टीका. बंद पडलेल्या इंजिनच्या नेत्याबद्दल आम्ही बोलत नाही. प्रकाश महाजन यांच्या टीकेवर अंधारेंचं प्रत्युत्तर. गृहमंत्री असूनही फडणवीसांची ठोकशाहीची भाषा. फडणवीसांनी राजीनामा द्यावा. ठोकशाही काय हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल. फडणवीसांच्या ठोकून काढण्याच्या वक्तव्यावर राऊत आक्रमक. मनोज जरांगेंच्या मागे शरद पवार. संपूर्ण षडयंत्र पवारांनी रचलंय. भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप. आजपासून लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा. जालन्यातील अंबड गावातून यात्रेला सुरुवात. शरद पवार 18 पगड जातीचे कर्दनकाळ. शरद पवारांना धनगर खासदार कधीही चालत नाही. लक्ष्मण हाकेंची टीका. तर नवनाथ वाघमारेंकडून जरांगेंचा जंगली मोगली असा उल्लेख. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा. खासदार वर्षा गायकवाड यांची संसदेत मागणी. आता केंद्रीय कर्मचारी आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार. 58 वर्षांनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांवरील आरएसएसच्या कार्यक्रमात जाण्याची बंदी उठवली. भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवे यांची ट्विट करत माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णपणे संविधान विरोधी. प्रकाश आंबेडकरांचं ट्विट करत आरएसएसवर निशाणा. जुन्या पेन्शन योजनेबद्दल सरकारचा कोणताही विचार नाही. केंद्र सरकारची लेखी उत्तरात माहिती. जुन्या पेन्शनवरील प्रणिती शिंदेंच्या प्रश्नावर केंद्राचं निराशाजनक उत्तर. 140 कोटी जनतेचा आपल्यावर विश्वास. पक्षासाठी नाही, आता देशासाठी लढूया. सर्वपक्षीय खासदारांना मोदींचं आवाहन. यंदाचं बजेट 5 वर्षांच्या कार्यकाळाची दिशा ठरवेल. जी गॅरंटी देत आलोय ती पूर्ण करणार. संसद भवनातून पंतप्रधान मोदींचं विधान. मनसेकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू. मनसे निरीक्षक राज ठाकरेंकडे अहवाल सादर करणार. राज ठाकरे आढावा घेणार. गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बनवू नको असं धनंजय मुंडे बोलले होते. शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुखांचा आरोप. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवस. राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. नितेश राणेंकडून फडणवीसांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख. नितेश राणेंकडून फडणवीसांना ट्विटद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधन निमित्त 3000 रुपये देणार. फॉर्म उशिरा भरला तरी 2 महिन्याचे पैसे एकत्र खात्यात जमा होणार. तर चांगल्या योजनेवरूनही विरोधक टीका करतात. अजित पवारांचं वक्तव्य. राज्याकडून गरीब आणि मध्यमवर्गीय मुलींचं महाविद्यालयीन शिक्षण आता 100% मोफत. लाडकी बहीण योजनेपाठोपाठ अजित पवारांकडून मोफत शिक्षण योजनेची घोषणा. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात जोरदार बॅनरबाजी. लाडका दादा आशयाचे झळकले बॅनर. नागपुरातील इमामवाडा, काचीपुरा, लक्ष्मीनगर चौक परिसरात झळकले बॅनर्स. धर्मवीर 2 चित्रपटाच्या टीमने राज ठाकरेंची भेट घेतली. प्रवीण तरडे, मंगेश देसाई आणि प्रसाद ओक राज ठाकरेंच्या भेटीला. मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन बंगल्यासमोर आदित्य ठाकरेंकडून पाहणी. पादचारी मार्गावरील प्रश्नांसंदर्भात आदित्य ठाकरेंचा पाहणी दौरा. मी काँग्रेसकडूनच उमेदवारी घेणार. उमेदवारी नाही मिळाली तर स्थानिक लोक निर्णय घेतील. हिरामण खोसकरांचं वक्तव्य.
सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी, माढ्याच्या टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोरील घटना, 5 जणांवर गुन्हा दाखल. मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ, न्यायालयाकडून मनोरमा खेडकर यांच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ. मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना, ऑडी कारची 2 रिक्षांना धडक, धडकेत 2 रिक्षाचालक आणि 2 प्रवासी जखमी, कार चालक फरार. पिंपरी चिंचवडमध्ये कार चालकाची महिलेला धडक, धडक देऊन चालक पसार, पोलिसात गुन्हा दाखल, चालकाचा शोध सुरू. साईनगरीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज 3रा दिवस, शिर्डीत साईबाबांची पाद्यपूजा आणि महारुद्राभिषेक, साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास केंद्र सरकारचा नकार, 2012च्या अहवालानुसार बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही, केंद्र सरकारचं संसदेत लेखी उत्तर. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा, तर उर्वरित राज्यामध्ये हलक्या सरी कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज. राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरजन्य स्थिती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, तर रायगडमध्ये महाड, पोलादपूर, माणगाव आणि कर्जतमधील शाळांनाही सुट्टी. अरबी समुद्राला मोठी भरती येणार, समुद्रात 4.59 मीटर उंचीच्या लाटा उसळणार, मरीन ड्राईव्हवर फिरायला येणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी, पंचगंगेची पाणी पातळी 39 फुटांवर, जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली. महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत अलबट्टी धरणातून 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, कृष्णा आणि पंचगंगा नदी इशारा पातळीवर. रायगडच्या नागोठणे इथल्या अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ, मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ, रायगडमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरालगतच्या उमा नदीला पूर, पात्र सोडून पुराचं पाणी शेतात, नदी काठावरील शेतीचं मोठं नुकसान. गडचिरोली मेडीगट्टा लक्ष्मी धरणाच्या पाणी पातळीत वाढ, मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे सगळे 85 दरवाजे उघडले, मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. गडचिरोली जिल्ह्यातील 220 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग 5 ठिकाणाहून बंद, अनेक ठिकाणी प्रवासी अडकले. वर्ध्यात कारंजा ते माणिकवाडा मार्गावरील वाहतूक पूर्ववत, सावरडोह परिसरात पुलावरून पाणी आल्यानं वाहतूक खोळंबली होती, पाणी ओसरल्यानंतर 3 ते 4 तासानंतर वाहतूक पूर्ववत. यवतमाळच्या मोझर गावात शेती पिकाचं मोठं नुकसान, शेतांना तळ्याचं स्वरूप, सोयाबीन कपाशीची नासाडी. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील पूरस्थितीचे आमदार बोंडेकरांकडून पाहणी, प्रशासनाचे अधिकारी, मदत कार्य करणारं पथक, गावात तळ ठोकून. गोंदियाच्या खाडीपारमध्ये पेट्रोलमध्ये पाणी, नागरिकांच्या तक्रारीनंतर पेट्रोल पंप चालकांकडून नागरिकांना पैसे परत. यवतमाळ जिल्ह्यातील बससेवा पूर्ववत, अतिवृष्टीमुळे काल 28 मंडळातील बससेवांवर परिणाम, पावसाच्या उघडीपनंतर आज बससेवा सुरळीत. विरारच्या मनवेलपाडा जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पाणी साचलं, फुटभर पाण्यातून मार्ग काढताना चिमुकल्या विद्यार्थ्यांची तारांबळ. मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील मुख्य रस्ते पाण्याखाली, तुळिंज आचोळे रोड, नगीनदास पाड्यातील सखल भागात पाणी. रत्नागिरीतील काजळी नदीला रौद्र रूप, इशारा पातळीवरून वाहणाऱ्या काजळी नदीचं पाणी पात्राबाहेर. परशुराम घाटातील सवत्सडा धबधब्याचं सौंदर्य, परशुराम घाटाच्या पायथ्याशी असलेला धबधबा प्रवाहित. सांगलीच्या मणदूर गावातील फरशी पूल तुटला, पुलावरील वाहतूक बंद, चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. साताऱ्यात संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, पलूस तालुक्यातील नागठाण्यातील बंधारा पाण्याखाली, बंधाऱ्यावरून वाहतूक बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला. सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, औदुंबरमधील दत्त मंदिरात जाण्यास बंदी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. या जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई कोलकाता महामार्गाच्या उड्डाणपुलावर मोठं भगदाड, नव्या पुलावर भगदाड पडल्यानं कामावर सवाल उपस्थित, पुलावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू. चंद्रपूरच्या चाळीसगावातील तितूर नदी पुन्हा फेसाळली, नागरिकांचं आरोग्य धोक्यात, प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी. भंडारा गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गाढवी नदीला पूर, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील बोरी गावातला पूल पाण्याखाली.
सह्याद्री पर्वतरांगा परिसरात पावसाची संततधार. पुण्यातील नाणेघाट परिसरातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित. धबधब्यांवर आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मी बोलत तुम्हाला कॅमेरा तिकडे असणार आहे. पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात दमदार पाऊस. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणात मिळून 14.4 टीएमसी पाणीसाठा. पुणेकरांना दिलासा. लोणावळ्यात प्रशासनाच्या नियमांना पर्यटकांकडून केराची टोपली. जेसीबीच्या बकेटमधून बसून हुल्लडबाज पर्यटकांचा धोकादायक प्रवास. पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांना स्थानिक ग्रामीण पोलिसांचा दणका. त्र्यंबकेश्वर आणि पहिने परिसरातील धबधब्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई. पहिने धबधब्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या 91 जणांवर कारवाई. भंडारा जिल्ह्यातील ओपारा गावाला पुराचा विळखा. वाहून जाणाऱ्या एकाला वाचवण्यात यश. गडचिरोलीतील जनजीवन अजूनही विस्कळीत. 3ऱ्या दिवशीही 4 महामार्ग आणि 30 मार्ग बंद. पुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्गावर वाहनांच्या रांगा. भंडाराच्या आसगावमध्ये पूरस्थिती. 90% घरांना पाण्याचा वेढा. रेस्क्यू ऑपरेशन करत जिल्हा प्रशासन सज्ज. भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भंडारा जिल्ह्यातील ओपारा गावाला पुराचा विळखा. वाहून जाणाऱ्या एकाला वाचवण्यात यश. जळगावच्या भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यात 6 दिवसानंतर पावसाची हजेरी. पिकांना जीवनदान मिळणार. बीडच्या परळीत 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू. मात्र परळी तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा.